हाय, हॅलो, नमस्कार. मी सुषमा. स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक असणार आहे की लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी म्हणजेच यशस्वी होण्यासाठी कोणते असे नियम आहेत की जे सक्सेसफुल माणसं फॉलो करतात. तर तेच नियम आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक वेळी काही ना काही झालं की आपण आपल्या नशिबाला दोष देत असतो, नशिबावरती नाराज असतो. परंतु काही खास लोक हे असे सुद्धा असतात जे आपलं नशीब स्वतः लिहितात, स्वतः घडवतात. तर आज मी सुद्धा तुमच्यासोबत असे सिक्रेट नियम शेअर करणार आहे ज्याने आपलं आयुष्य किंवा तुमचं आयुष्य बदलण्यास नक्की मदत होईल. हे सिक्रेट नियम आपण आपल्या स्वतःच्या जीवनात अवलंबल्यानंतर आपण ते सर्व प्राप्त करू शकतो, ज्याचे खूप सारे लोक फक्त स्वप्न बघत असतात. परंतु एक नेहमी लक्षात ठेवायचं की प्रत्येक यशस्वी व्यक्ती हे जाणून असते की कोणतेच सिक्रेट यशस्वी होण्यासाठी तोपर्यंत काम करत नाही जोपर्यंत ते स्वतः आपण त्यावर मेहनत घेत नाही. आपल्याला आपल्या लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर विचार करायला शिकलं पाहिजे आणि नेहमी मोठ्या गोष्टींचा विचार करण्याचा प्रयत्न करायचा आणि सुरुवात ही अगदी छोट्या छोट्या बदलाने करावी. आपल्या आयुष्यात आपण कोणताही बदल जेव्हा आणत असतो तेव्हा ते एखादे शिखर चढल्यासारखे असते. कोणतंही काम आपण हाती घेतलं की सुरुवातीला त्या कामामध्ये भरपूर इंटरेस्ट असतो, भरपूर आनंद असतो आणि ऊर्जासुद्धा भरपूर असते. पण ते काम करत असताना आपल्याला थकवासुद्धा जाणवतो आणि थांबण्याची इच्छासुद्धा होते. तरीसुद्धा जो व्यक्ती पुढे जात राहतो त्यालाच फक्त वर बसून ते दृश्य बघण्याची संधी मिळते आणि हे दृश्य इतकं भारी असतं की जो काही आपल्याला थकवा आलेला असतो तर तो पूर्णपणे आपण विसरून जातो आणि आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते की आणखी काहीतरी करण्याची, उंच चढाई चढण्याची आणखी इच्छा आपल्याला प्राप्त होते. पण ही चढाई चढत असताना काही सिक्रेट नियम आहेत, तर ते सिक्रेट नियम आपण आता पाहू. पहिला नियम, टेक रिस्क. आयुष्य आपण प्रत्येक वेळी सेफ खेळू शकत नाही. म्हणतात ना, उडायचे असेल तर पहिले उडी मारावी लागते. जे लोक मोजून मापून रिस्क घेऊ शकतात तेच काहीतरी वेगळं करू शकतात. सेफ झोनमध्ये फक्त प्रॅक्टिस होऊ शकते. जर इतिहास निर्माण करायचा असेल तर मैदानामध्ये उतरावे लागते. कारण जो व्यक्ती स्वतःवर दाव लावू शकत नसेल त्यावर जग कशाला दाव लावेल. म्हणून प्रत्येक यशस्वी व्यक्ती आपल्याला नेहमी सांगत असतो की आयुष्यामध्ये रिस्क घ्यायला शिका. आता पुढचा दुसरा नियम म्हणजेच डिसिप्लिन, शिस्त. फक्त एक शिस्त असलेला व्यक्तीच सातत्य राखू शकतो आणि कोणत्याही कामात तरबेज बनायचे असेल तर सातत्य असणं खूप गरजेचं आहे. मी असं म्हणत नाही की सकाळी 4 वाजताच उठलं पाहिजे, मिलिटरीसारखं स्वतःला ट्रेन केलं पाहिजे. तुमच्या कामाचे जे काही नियोजन तुम्ही केलेलं आहे त्याला कायम पाळत जा. त्यामुळे आपले आउटपुट हे जास्तीत जास्त तुम्हाला मिळेल. मी सुद्धा मानते की शिस्त पाळणे हे थोडंसं अवघड आहे, परंतु काही न करण्यापेक्षा हे योग्य आहे. कायम लक्षात ठेवा, शिस्त ही ध्येय आणि यशाच्या मधील एक पूल आहे. 99% लोक येथेच अपयशी ठरतात. त्यांच्यात इच्छा खूप असते परंतु ते शेवटपर्यंत करण्याची शिस्त आणि सातत्य त्यांच्यामध्ये नसते. आता आपण पाहूया तिसरी टीप, ॲटिट्यूड. एक विजेता आणि एक पराभव झालेला व्यक्ती यातील सर्वात मोठा फरक असतो तो म्हणजे त्याचा ॲटिट्यूड. विजेता व्यक्ती हा कायम त्याच्यासोबत विजयी ॲटिट्यूड घेऊन फिरत असतो. तो जरी यशस्वी होत असला तरी देखील तो तसाच असतो. त्याला माहीत असतं की एक ना एक दिवस तो यशस्वी नक्की होणार आहे. हे ते लोक असतात ज्यांना जग त्यांच्याविषयी काय बोलते आहे त्याचा काहीही फरक पडत नाही. हे सर्व जिद्दी लोक असतात. त्यांच्या शब्दकोशात क्विट हा शब्दच नसतो. या लोकांना स्वतःवर जास्त भरोसा असतो आणि त्यामुळे त्यांना कोणा दुसऱ्याच्या भरोशाची गरज देखील नसते. हे एकटेच पुरेसे असतात. चला आता पुढची चौथी टीप आपण पाहूया, नेवर स्टॉप लर्निंग. म्हणतात की तुमचे वय वाढल्याने तुम्ही म्हातारे होत नाहीत. तुम्ही म्हातारे तेव्हा होता जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकायचे बंद करतो. कोणत्याही क्षेत्रात अपडेट राहणे खूप जास्त गरजेचे आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्ती हा कायम काहीतरी नवीन शिकण्यासाठी तयार असतो. मग त्याचे वय 25 असो किंवा 50, इथे वय काहीच ठरवत नाही. हे लोक कोणापासूनही शिकायला तयार असतात. ज्या दिवशी तुम्हाला वाटते की तुम्ही सर्व काही शिकले आहात त्या दिवसापासून तुमची ग्रोथ कमी व्हायला सुरुवात होते.
जग कायम बदलत आहे आणि त्यासोबत स्वतःमध्ये बदल करणाराच आज टिकून राहू शकतो. असंच एक उदाहरण पाहूया. वादळाच्या समोर ते वृक्ष टिकू शकत नाही जे झुकू शकत नाही. यश हे देखील एखाद्या वादळासारखे आहे, ज्याला आटोक्यात ठेवणे कठीण आहे. त्यामुळे कायम आपले पाय हे जमिनीवरती ठेवा आणि शिकत राहा, कारण घमंड आणि अहंकार यांनी मोठमोठ्या नौका बुडवल्या आहेत. पुढची 5वी टीप आहे इन्व्हेस्टमेंट. प्रत्येक यशस्वी व्यक्ती हा इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक ही करत असतो. समजा तुम्ही दिवसातील 2 तास हे तुमच्या स्किलवर देत असाल, तर पूर्ण वर्षात तुम्ही 750 तास तुमच्या स्किलवरती इन्व्हेस्ट करत आहात आणि हीच गोष्ट तुम्हाला इतर लोकांपेक्षा वेगळे बनवत असते. अशाच प्रकारे तुम्ही तुमचे पैसे जर इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर खूप लवकर इतर लोकांपेक्षा तुम्ही आर्थिकदृष्ट्या पुढे जाल. पण इन्व्हेस्ट करताना विचार करून चांगल्या योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट केली पाहिजे. चला आता पुढची लास्ट आणि 6वी टीप आपण पाहणार आहोत. टाईम इज मनी. वेळ कोणालाही थांबत नाही. जो वेळेची किंमत जाणून घेत नाही त्याची किंमत वेळही करत नाही. आयुष्य खूप छोटं आहे. दिसायला खूप मोठं असलं तरी लक्ष दिले नाही तर आयुष्य असंच आपलं निघून जातं. वेळेचा योग्य आणि चांगला वापर करत असाल तर आपण आपल्या छोट्या आयुष्याचा चांगला वापर करू शकतो. एकच दिवस पुन्हा पुन्हा जगत असाल आणि त्याला जीवन म्हणत असाल तर ते योग्य नाही. आपल्या वेळेची किंमत समजून घ्या आणि त्याचा पैशापेक्षा अधिक जपून वापर करा. त्याला इन्व्हेस्ट करायला शिका. हरवलेले किंवा गमावलेले पैसे पुन्हा मिळतील, परंतु वेळ ही कधीच मिळू शकत नाही. हे होते काही असे सिक्रेट जे यशस्वी लोक त्यांच्या आयुष्यात अवलंबत असतात. या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नाही असं नाही, पण आपण त्या आपल्या आयुष्यात त्याचा वापर करत नाही आहोत. प्रत्येक वेळी परिस्थितीला आपली ढाल बनवत आपण कष्टापासून वाचण्याचा प्रयत्न करत असतो. आपण वेळ गेल्यावर विचार करत असतो की आपलं काही चुकलं की काय. प्रश्न काही चुकीचा करण्याचा नाही आहे, परंतु काही गोष्टी योग्य पद्धतीने करण्याचा आहे. प्रत्येकासाठी यश हे वेगवेगळे असले, परंतु त्याचा मार्ग हा सारखाच असतो. जे लोक जगाला वेगळ्या नजरेने बघू शकतात पण त्याचा काहीही फायदा करून घेऊ शकत नाहीत, तर त्याचा काय फायदा. जगाला बदलण्याच्या अगोदर स्वतःला बदला. हळूहळू बदल होतील, परंतु एकदा ते झाले ना मग बघा तुम्ही इतिहास घडवलेला असेल. तर या सर्व टिप्स होत्या आपण यशस्वी होण्यासाठी. मग ह्या सर्व टिप्स महिला, पुरुष, विद्यार्थी, विद्यार्थिनी सर्वांना लागू होतात. असं नाही आहे की फक्त मी महिलांसाठी व्हिडिओ बनवते, तर ते चुकीचं आहे. तुम्ही जर पुरुष लोकंसुद्धा हे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये हे जे नियम आहेत तर ते तुम्ही फॉलो करू शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे माझं डेलीचं रुटीन आहे तर तेच मी तुम्हाला शेअर केले आणि दुपारचा स्वयंपाक वगैरे सर्व बनवून घेतला आहे. रुद्रासुद्धा स्कूलमधून आले. 2:30 वाजलेत. 5 मिनिटामध्ये तिचे पप्पा तिच्या पाठोपाठ येतात, तर ते आल्यानंतर मग आम्ही दुपारचं जेवण करून घेऊ. आणि आता रुद्रा तिचे कपडे वगैरे काढते. ती तयार होईल तर तिच्या बॅगमधला टिफिन मी आधी चेक करते, कारण का खाऊन तर नेहमी येते, पण तिला जी मी कधी भाजी देते तर ती खराब होते. गरमी खूप असल्यामुळे सहसा भाजी मी देत नाही, मग पराठे वगैरे असंच तिला बनवून देत असते. आणि हे आजचं आमचं दुपारचं जेवण. ताक घेतलं आहे. गरमी असल्यामुळे ताक मी आता रोज बनवते. आणि शिमला मिरची फ्लावरची भाजी, उकडलेल्या चण्याची आमटी, चपाती, भात आणि काकडी घेतले. तर दुपारच्या जेवणामध्ये हे इतके मेनू आहेत. तर आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.